श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 460। होडीने पेल तिरी प्रयाण। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला। मग सर्वज्ञ गंगा गोदावरी नदीच्या काठावर गेले। सर्वज्ञांनी होडी हाकणणाऱ्याला सांगितले, होडी सोडा। त्याने म्हटले, जी महाजनांनी होडी सोडण्यासाठी शपथ घातली आहे। सर्वज्ञांनी सांगितले, आम्ही भिक्षू महात्मे, आम्हाला कसली शपथ, सोडा होडी। त्याने सांगितले, जी मला तर होडी हाकता येत नाही। सर्वज्ञांनी सांगितले, या आम्ही तुम्हाला होडी हाकू लागणार। आणि त्याने होडी सोडली। नंतर सर्वज्ञांनी आपले उपरणे आवरून बांधले व सर्वज्ञ होडीत बसले। बाईसा बसली, लखाईसा बसली। होडी थोडी पुढे गेली। मग सर्वज्ञांनी रानाईसाला हाताचा आधार देऊन बसविले व हातात वल्ले घेऊन सर्वज्ञांनी होडी चालवली। सर्वज्ञांनी ती अगदी सरळच नेली। तेव्हा त्या नावाड्याला आश्चर्य वाटले। त्याने म्हटले, जी अशी सरळ होडी कोणीच नेऊ शकत नाहीत। शेवटी त्याने वल्ले घेतले, होडी काठाला लावली व सर्वज्ञ होडी खाली उतरले। बाईसा उतरली, लाखाईसा उतरली। तेव्हा होडी थोडी पुढे सरकली। त्यावेळीही सर्वज्ञांनी रानाईसाला हाताचा आधार देऊन उतरविले। तेव्हा बाईसा रागावू लागली, हे काय झाले या रांडेला? मगा तरी बाबांचा हात धरून बसली, आता तरी बाबांचा हात धरून उतरली। बाबांचा हात दुखाविला ना? सर्वज्ञ तेथून निघाले। पुरी गावाजवळ वैजोबाचे शेत, तेथे काटेरी झाडाखाली सर्वज्ञ बसले। तेवढ्यात वैजोबा आले। सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले, वाडके भेट दिली। एकाच्या मताने पुरी गावातील टेकडीवर सर्वज्ञ बसले होते, तेथे वैजोबा आले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।